स्वामी समर्थ मिरॅकल स्टोरी. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे मिरॅकल स्टोरी. स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा. तुमच्या जीवनात संकट येत आहेत का? प्रयत्न करूनही यश मिळत नाही का? तुम्ही शोधताय त्या अद्भुत शक्तीची ज्याने हजारो लोकांचे जीवन बदलले. आज आपण जाणून घेणार आहोत त्या महात्म्याची कथा, म्हणजे स्वामी समर्थांची कथा, ज्यांच्या चमत्कारांनी लोकांच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणला. स्वामी म्हणजे सर्वांसाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील also भारतातील स्वामी समर्थांचा हा जो जन्म आहे महाराष्ट्रामध्ये झाला. बालपणापासूनच त्यांचा प्रवास साधू जीवनाकडे होता. लहान वयातच त्यांनी ध्यान, साधना आणि सेवा यामध्ये आपला वेळ घालवायला सुरुवात केली. अनेक वेळा लहान वयातच त्यांनी आजारी लोकांची मदत केली आणि लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक सामर्थ्य दिसून येत होते. लोकांनाही दिसत होतं की यांचा गुण पडतोय, खूप सामर्थ्य दिसत होतं आध्यात्मिक. पण त्यांना बालपणीच त्यांचे आध्यात्मिक गुण प्रकट झाले. लहानपणीच त्यांना अध्यात्माचे गुण आहे हे प्रकट झालेलं दिसून आलं. जेव्हा ते ध्यान करत असत तेव्हा आसपासचे वातावरण शांत होत असे आणि लोक त्यांच्या उपस्थितीत प्रेरित व्हायचे. एकदा एका गावात मोठ्या आजारामुळे लोक त्रस्त होते. स्वामी समर्थांनी त्या लोकांसमोर उपस्थित राहून प्रार्थना केली आणि ते लोक बरे झाले. या घटना त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य सिद्ध करतात. म्हणजे त्यांच्या अध्यात्माची किती सामर्थ्य आहे, किती प्रेरणा मिळू शकते चार लोकांना हे दाखवून दिलं. तरुण वयात स्वामी समर्थ यांनी विविध गुरूंनी साधना शिकवली. विविध गुरूंनी ध्यान, योग आणि भजनाच्या माध्यमातून त्यांनी आपली शक्तीची प्रगती केली. या काळात त्यांच्या अद्भुत सामर्थ्याचे पहिले चमत्कार लोकांच्या समोर आले. काही भक्त आजारी होते, काही आर्थिक संकटात होते, काही मानसिक त्रासात होते, पण त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने सर्वांचे जीवन बदलले. स्वामींचं जे मार्गदर्शन होतं त्याच्याने जीवन बदललं. काही वेळानंतर स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. इथे त्यांनी भक्तांचे मार्गदर्शन सुरू केले आणि अनेक लोकांच्या जीवनावर अद्भुत परिणाम घडवले. अनेक आजारी लोक ज्यांना डॉक्टर्सनी आशा सोडायला सांगितली होती ते बरे झाले. अनेक गरीब कुटुंब ज्यांना आर्थिक अडचणी होत्या त्यांना यश मिळाले. काही लोकांची वैवाहिक आणि कौटुंबिक अडचणी दूर झाल्या आणि घरात सुख शांती परत आली, समृद्धी आली. स्वामी समर्थांच्या मिरॅकल्समध्ये रोग निर्मूलन हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. रोग निर्मूलन म्हणजे रोग जो असतो तो बरा करणे. आजारी लोक त्यांच्या दर्शनासाठी येत, भक्तिपूर्वक प्रार्थना करत आणि त्यांना आशीर्वाद मिळतात. चमत्कार घडत असे. उदाहरणार्थ एका बालकाला गंभीर आजार होता. त्याच्या आईवडिलांनी भक्तिपूर्वक प्रार्थना केली आणि बालक पूर्णपणे बरा झाला. अशा अनेक घटना त्यांच्या जीवनात रोज घडत होत्या. आर्थिक मिरॅकल्स देखील अनेक भक्तांनी अनुभवले. काहींना व्यवसायात अडचणी येत होत्या, घरातील कर्जाची चिंता होती, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर झाल्या. काहींना अचानक रोजगार मिळाला, काहींचे शेत फळले, काहींचा व्यवसाय प्रगतीला गेला. स्वामी समर्थांचे रक्षण मिरॅकल्स देखील प्रखर होते. एका भक्ताचे जीवन संकटात पडले. बोटीतून प्रवास करत असताना जोरदार वादळ आले, पण भक्तांची प्रार्थना आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तो सुरक्षित राहिला. काही लोक गमावले व्यक्ती शोधत होते, त्यांचे पुनर्मिलन झाले. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांचे आध्यात्मिक परिवर्तन झाले. व्यसन असलेले लोक भक्तीच्या मार्गावर आले. कुटुंबातील भांडणं दूर झाली, मानसिक त्रास दूर झाला, लोकांचे शांतीपूर्ण जीवन बनले. भक्तांनी ध्यान, साधना आणि सेवा, भक्ती या मार्गाने जीवनात आनंद, समाधान आणि आत्मविश्वास अनुभवला. सर्व जे भक्त होते त्यांनी सुद्धा आत्मविश्वास अनुभवला.
सांगीतिक, धार्मिक, सांस्कृतिक उत्सवांच्या काळात लाखो भक्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. त्यांच्या उपस्थितीत घरात, समाजात आणि मनात आनंद, भक्ती आणि शांती निर्माण करतात. भक्त त्यांच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवतात, प्रार्थना करतात, जीवनातील संकटे दूर करतात. स्वामी समर्थांचे संदेश अगदी स्पष्ट आहेत. श्रद्धा, भक्ती, सेवा आणि आध्यात्मिक अभ्यास हे जीवनात यश, सुख आणि शांती आणतात. आपणही रोज थोडा वेळ प्रार्थनेसाठी ठेवा, भक्तिपूर्वक मनोभाव व्यक्त करा आणि त्यांच्या शिकवणुकीचा अनुभव घ्या. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक संकट पार करता येते आणि जीवनात प्रकाश, शांती आणता येते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी